आहात मित्रांनो, तर आज जाणार आहे आम्ही आमच्या फार्म हाऊसला. तर तिथं जाऊन आम्ही बनवणार आहे पोपटी. जर तुम्हाला हे माहीत नसेल पोपटी म्हणजे काय, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पोपटीची आम्ही बेसिक तयारी आत्ता करून गेली आहे. ह्याच्यात आम्ही चिकन वगैरे टाकलं आहे. तर तुम्हाला मी हे दाखवतो. हे बघा, हे आहे पोपटी. आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळातच. तर मग मी आता तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो आम्ही निघताना. तर आम्ही आता निघालो आहे. तर आम्ही आता 1.5 तासात पोहोचू तिथं. तर हे बघा, आमच्या बरोबर सोनिया, हे बघा, आणि इथं पण एक मेंबर हो आहे सोन्या, आमच्या घरातला डॉग. आता मी तुम्हाला इथं पोचल्यावर मिळतो. तर आम्ही आता फार्म हाऊसला पोचलो आहे. तर हे आमचं तर नाही, पण आमच्या साईडचं एक फार्म हाऊस, आम्ही तिथे आमचं आता चालू बनत आहे ना, म्हणून त्यांचं आमच्या फार्म हाऊसवर स्विमिंग पूल आहे. पण आम्ही आता पोपटी लावणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. पोपटी लावल्यावर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज, तर पोपटी बनवण्यासाठी आपल्याला 2 महत्त्वाचे गोष्टी लागतात. पहिलं तर माठ आणि दुसरं पोपटीचा पाला. तर मग पोपटीच्या पाल्याला आपण मराठीमध्ये बोलतो भांबुर्डीचा पाला. तर ह्याला लावण्यासाठी आधी तर माठाच्या खाली पोपटीचा पाला टाकायचा आणि मग त्यावरनं जे आपलं मॅरिनेट केलेलं असतं, म्हणजे चिकन, कांदा, लसूण, हे सगळं त्या मध्यभागी टाकायचं आणि मग त्यावरनं पोपटीचा पाला परत टाकायचा. आणि मग त्यानंतर ह्याला माठाला उलटं करून ठेवायचं आणि मग आग लावून, म्हणजे त्याला साईडला सुकलेल्या काट्या ठेवायच्या आणि आग लावून टाकायच्या. आता जर तुम्हाला माहिती असेल भांबुर्डीच्या पाल्याला तुम्ही काय म्हणता तुमच्या भाषेत, तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता आम्ही ह्याला आग लावणार आहे. तर आता हे बघा, आम्ही ह्याला आता काट्या ठेवतो साईडनी असे. हे सगळ्या काट्या आम्ही आता गोळा करणार आणि मग ह्याच्यावर ठेवणार. तर आता आम्ही ह्याला आग लावणार आहे. हे बघा, हे आता त्याच्यावर ठेवतोय आणि मग आता हे ठेवणार आणि आग लावून टाकणार. आता हे काट्या लावतोय आम्ही. हे बघा काट्या, तर अजून काट्या लावायच्या आहेत. तर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला माहीत असेल पोपटी म्हणजे काय, तर मला कमेंटमध्ये सांगा. जर माहीत नसेल तर बघायला एंडपर्यंत. तर आता आम्ही हे लावतोय बघा. आणि माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडला तर. ते हे आम्ही सगळीकडनं काट्या लावतोय. तुम्ही एकदा पोपटी बनवून खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर आता हे आम्ही काट्या लावतोय बघा. बघा बघा बघा, हे खूप भारी चव येते ह्याला. तर ह्या व्हिडिओमध्ये माझे मम्मी, पप्पा, दीदी, आजी, काकी, काका, माझा भाऊ, आम्ही सगळे आणि मी, आम्ही सगळे तुम्हाला एक एक करून दिसेल. आता सध्या दिसत आहेत माझी मम्मी आणि पप्पा. तर हे बघा, आता ही माझी काकी आली आहे आणि इथं माझा भाऊ पण गेला आहे मदतीला. तर आता माझा भाऊ आणि माझी काकी आणि माझे पप्पा, आम्ही हे तिघं लावत आहेत काट्या. तर हे पोपटी आम्ही करायला गेलेलो होतो फार्म हाऊसला. तर तिथं आम्हाला खूप उशीर झाला पोचायला. हे बघा, आम्ही लावतोय. आता ह्याच्यात मी पण गेलो आहे लावायला मदतीला. तर आता हे आम्ही लावते. तुम्ही नक्कीच, मी परत बोलतो, तुम्ही नक्कीच हे खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. खूप 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 म्हणजे खूपच भारी लागते ही जी चव. ह्यात मी तुम्हाला सांगतो, आता मी काय काय मॅरिनेट केलं आहे. ह्यात आम्ही
परत पहिलं तर चिकन, परत कांदा, लसूण, मेथी, कोथिंबीर, परत अजून काय बटाटा, हे सगळं आम्ही ह्याच्यात मॅरिनेट करून टाकलं असतं. आता आम्ही ह्याला आग लावणार आहे. 2 मिनटं थांबा. आता आम्ही ह्याला आग लावतोय आणि ही आता ह्याला आग लावतोय. हळूहळू लागते ह्याला आग. तर हे बघा, ही आग लागते हळूहळू. आता ही आग 2च मिनिटात खूप मोठी होती. तर आम्ही आता आवाज आहे थांबा. तर आता आमची पोपटी झाली आहे. त्या बघा तिथं सगळ्यांनी हे बघा, पोपटी झाली, थोडीशीच राहिली. आता थोडंसंच करणार आहे. हे बघा, हे बघा, आम्ही हे डिशमध्ये काढेल सगळं झाल्यावर, तेव्हा मी तुम्हाला हे दाखवतो. कसं आहात मित्रांनो? तर आता तुम्ही नीट असाल तर आता मी दाखवतो तुम्हाला. पोपटी तर रेडी झाली आहे. तर हे बघा, दूर येतोय म्हणून माझ्या डोळ्यात गेलाय दूर. आता हे बघ माझं एवढं मग पोपटी रेडी झाली आहे. आता मी तुम्हाला बोललेलो मी दाखवणार आहे प्लेटमध्ये टाकल्यावर, पण खूप टाईम आहे आता, तर थोडासा वेळ आहे आता. आता हे बघा, मी तुम्हाला जसं की तुम्ही आता बघितलं, तर मी आता तुम्हाला दाखवतो प्लेटमध्ये काढल्या जेव्हा आम्ही सगळे खायला बसेल ते. तर मित्रांनो, आता हे पोपटी झाली आहे. तर आता हो माठ आम्ही कसा काढतोय. तर हो माठ काढताना खूप काळजी घ्या, कारण हो माठ खूप गरम असतो. तर आता हे बघा, आम्ही तुम्हाला जवळनं दाखवतो. ह्याच्यातलं आता हे शिजलं आहे. हा कसला मस्त वास येतोय. मला तर वेट नाही होते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तर आता हे आम्ही काढतोय. आधी आम्ही भांबुर्डीचा पाला काढून टाकला, म्हणजे पोपटीचा पाला, कारण तो नसता खायचा आपल्याला. आता हे बघा, आम्ही ह्याच्यात काय काय टाकले आम्ही आता पलटतोय. हे बघा, ह्याच्यात अंडी, बटाटा, चिकन. तर हे चिकन ह्याच्यातलं सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे. तर आता ह्याच्यात आम्ही अजून वाटाणे, शेंगा, अंडी, बटाटा, पावटा, खूप काय काय टाकलं आहे. तर ह्याला तुम्हाला अर्धा तास आगीत ठेवायचं असतं. माझ्या पप्पांना वेटच होत नाही आहे, म्हणून त्यांनी इथंच खायला सुरू केलं आहे. हे बघा, तर आता आम्ही थोड्या वेळातच ह्याला काढून घेणार. हे बघा, माझ्या पप्पांना वेटच होत नाही, एवढं भारी वास येतो आहे ह्याचा. मला पण वेट होत नाही आहे, पण आता आम्ही डिशमध्ये काढणार आहे. तर आता ह्याचा वास तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा. तर आता आम्ही प्लेटमध्ये काढलं आहे. तर हे बघा, मी पण सुरुवात केली आहे. आता आम्ही ह्या प्लेटमध्ये काढणार आहे. आम्ही खूप जण आहे. तर आवडल्या हा पोपटी. हे बघा, त्यानंतर आता माझं जेवण तर झालं आहे, पण माझ्या फॅमिलीचं जेवण झालं आहे. तर हे बघा, तर आता आम्ही थोड्या वेळात निघू. तर आता माझ्या टाईम काय होऊ शकतो निघायला. तर आम्ही आता जेव्हा निघाल तेव्हा दाखवतो तुम्हाला काय काय. मी बघू इथं कसले, हे आमचं नाही, आमचं ना दुसरीकडे असे बघा. तर हे मला दाखवलं 2 मिनिटं थांबा. मित्रांनंतर ते जे तुम्हाला दिसतंय ते आमचा कांबूस अजून झालं नाही आहे. तर मग ते अजून झालं नाही. हो, माझा भाऊ आहे. तर आता आम्ही तुम्हाला भेटतो जेव्हा आम्ही जेव्हा निघेल तेव्हा. तर आता माझं झालं आहे, आम्ही आता निघतोय. तर आजच्यासाठी एवढंच. तर आता आपण मिळून नेक्स्ट ब्लॉग मिळेल तोपर्यंत